जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. माझ्या महाराष्ट्राच्या बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. सो एव्हरेस्ट मराठीचा ऑफिशियल ट्रेलर आला आहे, शिवरायांचा छावा. आता बरेच वर्ष झाले चिन्मय मांडलेकर स्टारर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करतायत आणि मृणाल कुलकर्णी त्यांची आई जिजाऊंचा रोल करत आहेत. सो कंटिन्यू त्यांचे दरवर्षी बॅक टू बॅक नवीन नवीन पार्ट्स येत आहेत. ते प्रिक्वल्समध्ये जात आहेत आता. सो शिवरायांचा छावा हा पुढचा भाग येत आहे त्याच्यातला. अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ दिस टीम. खूप छान काम करतात सगळे, खूप छान मूवीज बनवत आहेत. पावनखिंड वगैरे बरेच काय काय आलं आहे. शेर शिवराय वगैरे बरेच मूवीज आलेले आहेत. फर्जंद, अजून कोणते आलेत रे, विसरलो. एनिवेज बघून घेऊ आपण. आता हा ट्रेलर आलाय नवीन शिवरायांचा छावा. आता बघून घेऊ काय त्याचा. आपण ऑफिशियल टीजर नंबर 1 बघितला होता, त्याचा पण रिएक्शन आहे त्याच्यावर माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आता ऑफिशियल ट्रेलरमध्ये आपण जम्प करूया स्ट्रेट अवे अँड लेट्स सी व्हॉट दिस ऑल अबाउट इज. दिस ऑल इज अबाउट. सॉरी. स्वराज्याच्या नव्या छत्रपतींनी हे ध्यानी ठेवावे. केशरींचे राज्य अहत्तंजावर ते तहत पेशावर व्हावे. गूजबम्स येतात रे बघूनच. तुम्हाला जर शिवाजी व्हायचं असेल ना शंभूबाळा, तर आपल्या रयतेच्या हितासाठी लढताना संताप शिवशंकराच्या तोडीचा हवा. पण शत्रूवरचं ध्यान आणि शस्त्राचं भान जय संभाजी महाराज. सुटता कामा नये. स्वारींना आज झाले तरी काय, असे हरवलेले का वाटतंय? स्वराज्याच्या सिंहासनाची जबाबदारी फार मोठी असते राणी सरकार. और अगर हिंदू आवाम को जीना है तो जजिया भरना पड़ेगा. थोरलं महाराज गेल्यापासून असं वाटतंय की इथं कोणी वाली नाही. यांचं हे मत आपण भेदून काढायला हवं. कारण शिवराय नसले तरी त्यांचा अंश असलेला हा संभाजी आता सिंहासनावर बसलाय. शिवा के जाने के बाद मराठा दौलत रेत की ढेर की तरह रह जाएगी, लेकिन उस संभा ने मराठा दौलत को संभाला. मराठों के सारे दुश्मनों को इकट्ठा करो. अगर उनके हुक्म की तामील ना हुई तो सिर उठाने के लिए किसी भी मराठे का सिर उसके धड़ पे नहीं रहेगा. अक्सर जंग में देखा जाता है कि जो पहले हमला करता है जीत उसी की होती है. आज हमारे जंग का असूल भी यही होगा. आग्रा आणि दिल्लीनंतर बुरहानपूर हे मुघलांच्या दौलतीतलं तिसरं महत्वाचं ठाणं आहे. अशा नवीन आणि जुन्या मंडळींना आपल्या सर्व ताकदीनिशी एकत्र यावं लागेल. बाबासाहेबांनी पाहिलेलं अहत्तंजावर ते तहत पेशावर हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्याला लवकरात लवकर साकारता येईल. हर महादेव, हर महादेव. हा संभाजी केवळ सिंहासनाधीश्वर राजा नाही, तर तो परमप्रतापी छत्रपती शिवरायांचा छावा आहे. खूप सुंदर. 16 फेब्रुवारी आत्ताच येतोय. सही. सुपर ट्रेलर होता. येस. आणि संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आपल्याला एवढंच शाळेत शिकवलं नव्हतं. एवढ्यापर्यंतच होतं की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांनी सिंहासन थोडा वेळ सांभाळलं, एवढंच आपल्याला कळलं. पण बाकी त्यांची स्टोरी काहीच माहीत नाही. आमच्या स्कूल करिक्युलममध्ये तरी नव्हतं यांच्याबद्दल काही. सो कुडोज टू दिस टीम. आणि खूप चांगलं काम करतात. ऑल द बेस्ट टू दिस टीम. अजून यांचे इफेक्ट्स बघतो तर अजूनही अनफिनिश्ड आहेत बऱ्याच लेवल्सनं. बरंच काय काय करायचं आहे. सो 16 फेब्रुवारीची वाट बघायची आहे. आता येत आहे, म्हणजे आय थिंक पुढच्याच आठवड्यापर्यंत येत आहे हा मूवी. ऑल द बेस्ट टू द टीम. आणि आय थिंक आज आणि उद्या शनिवार रविवार या 2 दिवस ही पूर्ण कास्ट शिवरायांच्या छावा यांची कास्ट महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये पण येत आहे. सो एन्जॉय करणार आहे आपण त्या एपिसोड्स. RGT हास्यजत्राची टीम पण सिंगापूरला आहे. आणि एनिवेज खूप सुंदर ट्रेलर होता. आणि संभाजी महाराजांची स्टोरी फायनली, छत्रपती संभाजी महाराजांची स्टोरी फायनली आपल्याला बाहेर येते, बघायला मिळते.
खूप अभिमान वाटतो, खूप गुजबम्स आले मला हे बघून आणि मी खूप असं एनग्रॉस झालो या ट्रेलरमध्ये. आय मीन खरंच लाख लाख शुभेच्छा यांच्या टीमनं. खरंच खूप सक्सेस मिळावा, वर्ल्ड वाईड खूप फेम मिळावा यांना, एवढंच सांगेन मी आत्ता. छत्रपती संभाजी महाराजांना जसं पकडलं गेलं होतं आणि हे सगळं केलं होतं, आय होप ते सगळं दाखवतील जसं क्लिअरली होतं स्टोरीप्रमाणे तसं दाखवतील ते. एवढं काही जास्त चेंजेस करणार नाहीत जे ॲक्च्युली आहे, कारण बाकीचे त्यांनी स्टोरीज प्रॉपरली त्यांनी घेतलेले आहेत. जेवढे आर्किओलॉजिकल फॅक्ट्सप्रमाणे जेवढं दाखवता आलं, ड्रामॅटायझेशन करता आलं त्यांचं त्यांनी व्यवस्थित केलं, नो डाऊट बाकीच्या मूवीजचं. आता याचं बघायचं कसं होतं आहे, कारण संभाजी महाराजांचं क्लायमॅक्स, त्यांचा अंत खूप वाईट परिस्थितीत झाला होता. त्यांना खूप मोठा दगा मिळाला होता त्यांच्याच ओळखीच्यांकडनं. सो बघून ना अख्खं शरीर कापतं यांचे असे ट्रेलर्स बघून वगैरे. हे मन भरून येतं असे इमोशनल स्टोरीज वगैरे ऐकून. असं हे होतं ना, खरं सांगतो सगळ्यांना, आय मीन खूप असं मी पावनखिंड बघताना तर प्रचंड रडलो होतो. कारण बाजीप्रभू देशपांडे आणि बाकीचे त्यांचे जे मावळ होते, सगळे त्यांचे पेशवा होते, सगळे ज्या प्रकारे त्यांना मारलं वगैरे, हे ज्या प्रकारे तो युद्ध घडला ते प्रचंड मला इमोशनल झालं. प्रत्येक जणाचा अंत खूप मला इमोशनल, मला खूप रडायला आलं जेव्हा मी तो मूवी बघितला तेव्हा. सो हे पण खूप रडवणार आहे ॲट दी एंड. आणि शेवटी आपले महाराष्ट्राचे आपले देवता आहे ते. विथ दॅट सेड, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. तुम्ही पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं या ट्रेलरबद्दल, तुमचे काय विचार आहेत या येत्या शिवरायांच्या छावा या मूवीबद्दल. आणि प्लीज UPI ID दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. माझा चॅनल वाढवण्यात थोडी तरी मदत करा मला, काही पण सॉरी माझा माईक पडला. तुमचा छोटा कॉन्ट्रीब्युशन मला खूप मदतीचा होईल. सो प्लीज जे काय डोनेट करू शकाल तुम्ही ते खूप मदतीचं होईल. विथ दॅट सेड, थँक्यू सो मच. जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. सी यू लेटर. थँक्यू.